चांगल्या पद्धतीमध्ये खरं तर या प्रश्नाला न्याय द्यायची भूमिका आपण केलेली आहे. पण मुळात या प्रश्नाची व्याप्ती सभापती महोदय आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. हा प्रश्न एकट्या माजिवडा आणि वडपेपुरताच नाही, तर जसं मगाशी मंत्री महोदयांनी मान्य केलं की समृद्धी कॉरिडॉर असेल, येणारा वसई विरार अलिबाग कॉरिडॉर आहे, JNPTला जाणारा जो त्या तिकडे हेवी ट्रक्सचा लोड आहे, त्याचबरोबर आपण याला मिहाननी कनेक्ट करणार आहोत, मिहानवरनं येणारा हेवी लोड आहे. आणि त्याच्यामुळे आपण जो मगाशी म्हणताना म्हटलात की आपण ईस्टर्न एक्सप्रेसला याला जोडणार आहोत, ते ईस्टर्न एक्सप्रेसला येणाऱ्या या लाईट व्हेकल्स आहेत. हेवी व्हेकल्स सगळ्या ह्या JNPT पोर्ट, आपल्या वाढवण बंदर आणि मिहान अशी आपण जी ट्रायंग्युलर कनेक्टिव्हिटी घेतोय, त्या दृष्टिकोनाने आपण MSRDC म्हणून काय कारवाई करणार हा माझा प्रश्न आहे. आणि या रोडला हेवी ट्रक्सचा, हेवी व्हेकल्सचा सातत्याने लोड असतो, त्याच्यामुळे आपण त्याला पॅरलल जे रोड आहेत असे बरेच स्ट्रीमलाईन्स आहेत. आपल्या त्या तिकडे मानकोलीला मोठ्या प्रमाणात गोडाऊन्स आहेत, तिकडे येणारे मोठ्या प्रमाणात ट्रक्स आहेत. त्याच्यामुळे हे जे बारीक स्ट्रीमलाईन्स आहेत त्यांची ही रस्त्यांची परिस्थिती अतिशय वाईट आहे. आणि त्याच्यामुळे हे ट्रक्स जे पहिले त्या रस्त्याने बाहेर निघून जायचे ते आता इकडे येत आहेत. तर त्याच्यामुळे ते रस्ते आपण सुरळीत करण्यासाठी काय कारवाई करणार, कारण ते PWDच्या अंडर येतात. हा जर प्रश्न आपण बघितला तर फक्त MSRDC पुरता नाही, तर याच्यामध्ये पालघर जिल्ह्याचं कलेक्टर असतील, तिकडचे पोलीस असतील, ठाणे जिल्ह्याचे कलेक्टर पोलीस, अशी एक पूर्ण होलिस्टिक मीटिंग जे मागच्या आठवड्यामध्ये माझ्या प्रश्नाला उत्तर देताना शंभूराजे देसाईंनी सांगितलं होतं की याच्या संदर्भात एक बैठक आपण या सगळ्या MMR रिजनच्या बरोबर एकत्र घेणार का, ते कधी घेणार याच्या संदर्भातला आपण खुलासा करावा. अधिवेशनाच्या नंतर निश्चितपणे या संदर्भातल्या बैठकीचं नियोजन त्या ठिकाणी करण्यात येईल. परंतु सभापती महोदय, मूळ जो प्रश्न होता वडपे ते ठाणे या संदर्भातलं सविस्तर माहिती मी आपल्या समोर त्या ठिकाणी ठेवलेली आहे. आणि आपण मुख्य जो रस्ता आहे तो 4+4 आणि चार पदरी मुख्य रस्ता आहे. आणि आपण सर्व्हिस रोड जे बोलतो ते पण 2-2 लेनचे आहेत. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये त्याचं ट्रॅफिक नियोजन करायला आपलं सोयीचं होणार आहे. आणि यापूर्वीच मग ट्रॅफिक असेल, पोलीस डिपार्टमेंट असेल, यांच्या समन्वयाच्या माध्यमातून ऑलरेडी बैठक त्या ठिकाणी संपन्न झालेली आहे. परंतु आपण जे काही मल्टीमोडल कॉरिडॉरच्या संदर्भामध्ये पण विरार अलिबाग असेल, त्याच्यासोबतच वडोदरा मुंबई हा JNPTला जोडणाऱ्या रस्त्याचं पण काम त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे.